तर विधानसभेतील कामकाजावरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास आपण इतर बातम्या पाहूयात। अजित पवार अमित शहांची भेट घेणार आहेत। इथेनॉल निर्मितीस परवानगीची मागणी देखील करणार आहेत। इथेनॉल निर्मितीला परवानगीचं धोरण कायम ठेवावं, इथेनॉलचा दर 31 वरून 41 करावा अशी मागणी देखील करणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। अजित पवार हे अमित शहांना भेटणार असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। ही भेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी संदर्भात असणार आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी यावेळेस ऊसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचं धोरण केंद्र सरकारनं कायम ठेवावं ही मागणी देखील अजित पवार अमित शहा यांच्याकडे करतील। या संदर्भात थेट माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, आपण पाहतोय अजित पवार अमित शहांची भेट घेत आहेत। इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याची मागणी ते करणार आहेत। मात्र या भेटीमध्ये आता राजकीय चर्चा होणार का, अशा चर्चा रंगू लागल्यात? नक्कीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। या भेटीमागचं कारण म्हणजे ही भेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी संदर्भात असणार आहे। अजित पवार अमित शहांना भेटणार असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या जरी असल्या तरी ही भेट इथेनॉलच्या संदर्भात असल्याचं सांगितलं जात आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऊसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचं धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे ही मागणी अजित पवार हे अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलं जात आहे। आता मुळात इथेनॉलचा दर हा 31 रुपयांवरून 42 रुपयांपर्यंत वाढवण्यात यावा या मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेण्यात येईल। केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेला होता आणि विधानसभेत तसं त्यांनी बोलूनही दाखवलेलं होतं। या संदर्भात आता भेट झाल्यानंतर नक्की फक्त इथेनॉलच नाही तर कुठल्या राजकीय गोष्टींवर चर्चा झाली हे स्पष्ट होईल। अगदीच महेश, भेटी संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।